हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे मीनिंग, त्यांचे सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि त्या वर्डला सेंटेन्समध्ये कसं यूज करण्यात आलेलं आहे ते सुद्धा बघूया. वन वर्ड सबस्टिट्यूशन, मिसस्पेल्ड वर्ड आणि इडियम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे आजचा तो आहे डिफेक्शन. DEFECTION. डिफेक्शन म्हणजे काय होतं तर द डिसर्शन ऑफ वन्स कंट्री ऑर कॉज इन फेवर ऑफ अन अपोजिंग वन. तर म्हणजे काय होते पक्षांतर करणे. जसं कोणत्या पार्टीज असतात, जशा पॉलिटिकल पार्टीज असतात, ते कधी कधी काय करतात, त्यांचे जे कार्यकर्ते असतात ते पक्षांतर करतात, एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये जातात. तर त्याला काय म्हटलं जातं, डिफेक्शन असं म्हटलं जातं. म्हणजे पक्षांतर करणे किंवा पक्ष किंवा देश सोडून जाणे, याला काय म्हटलं जातं, इंग्लिशमध्ये डिफेक्शन असं म्हटलं जातं. सो मराठीमध्ये काय होतं, डिफेक्शन म्हणजे पक्षांतर किंवा पक्ष देश सोडून जाण्याची कृती. आणखी काय म्हटलं जातं की गट बदलणे किंवा बंडखोरी करणे, याला सुद्धा काय म्हटलं जातं, डिफेक्शन असं म्हटलं जातं. सो सिनोनिम्स काय आहे त्याचे, डिसर्शन, एब्स्कॉन्डिंग आणि डीकॅम्पिंग. सिनोनिम्स परत एकदा बघूया आपण. सिनोनिम्स काय आहे डिफेक्शनचे, डिसर्शन, एब्स्कॉन्डिंग आणि डीकॅम्पिंग. आणि अँटोनिम्स आहेत इनफ, फेथफुलनेस आणि हार्मनी. तर आता सेंटेन्स मध्ये यूज बघूया डिफेक्शनचा कसा करण्यात आलेला आहे. सो सेंटेन्स काय आहे, हिज डिफेक्शन फ्रॉम द लेबर पार्टी. तर याचं मराठीमध्ये मिनिंग काय होतं सेंटेन्सचं, कामगार पक्षातून त्यांचा पक्षांतर. काय आहे सेंटेन्सचं मिनिंग मराठीमध्ये, कामगार पक्षातून त्यांचा पक्षांतर. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे ॲम्बिट. AMBIT. ॲम्बिटचं मिनिंग काय आहे तर द स्कोप, एक्सटेंट ऑर बाउंड्स ऑफ समथिंग. म्हणजे काय तर स्कोप आहे, एक्सटेंट आहे, परिक्षेत्र आहे, कार्यक्षेत्र आहे, किंवा आपण म्हणू शकतो त्याची सीमा जी आहे, टप्पा आहे, त्याला म्हटलं जातं ॲम्बिट असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. आणि मराठीमध्ये काय आहे याचं मिनिंग, परिक्षेत्र, कक्षा, सीमा, विस्तार, टप्पा आणि कार्यक्षेत्र. ओके. सो काय होतं ॲम्बिट म्हणजे द स्कोप, एक्सटेंट ऑर बाउंड्स ऑफ समथिंग. म्हणजेच काय तर कशाचं तरी परिक्षेत्र, कक्षा, सीमा, विस्तार, टप्पा किंवा कार्यक्षेत्र. नेक्स्ट त्याचे सिनोनिम्स काय आहेत तर सिनोनिम्स आहेत स्कोप, एक्सटेंट आणि बाउंड्स. आणि अँटोनिम्स आहेत एक्स्ट्रीम, लिमिटेशन आणि पार्ट. एक्स्ट्रीम, लिमिटेशन आणि पार्ट हे अँटोनिम्स आहेत कशाचे, ॲम्बिटचे. सो आता सेंटेन्स मध्ये यूज बघूया कसा केलेला आहे. अ फुल डिस्कशन ऑफ दिस कॉम्प्लेक्स इश्यू वॉज बियॉन्ड द ॲम्बिट ऑफ वन बुक. तर सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय होतो, या गुंतागुंतीच्या विषयाची संपूर्ण चर्चा एक पुस्तकाच्या कक्षेबाहेर होती. परत एकदा तुम्हाला सेंटेन्सचा मी अर्थ सांगते मराठीमध्ये काय होतो ते. तर या गुंतागुंतीच्या विषयाची संपूर्ण चर्चा एका पुस्तकाच्या कक्षेबाहेर होती. तर असा या सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो. ओके. नेक्स्ट वर्ड आहे अनटेनेबल. UNTENABLE. अनटेनेबलचं मिनिंग काय आहे तर नॉट एबल टू बी मेंटेन्ड ऑर डिफेंडेड अगेन्स्ट अटॅक ऑर ऑब्जेक्शन. म्हणजे काय तर असमर्थ असणे, कशासाठी पण काय असणे, असमर्थ असणे, डिफेंड करण्यासाठी किंवा कोणता अटॅक होत आहे त्याच्यासाठी काय आहे आपण त्याला डिफेंड न करू शकणे, असमर्थ असणे त्याच्यासाठी. म्हणजेच न टिकणे कोणाच्या पण समोर, स्वतःचं रक्षण न करू शकणे, त्याला काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये अनटेनेबल असं म्हटलं जातं. सो मराठीमध्ये काय होतो याचा अर्थ अनटेनेबलचा, असमर्थ, असमर्थनीय, रक्षण करण्यास अयोग्य किंवा न टिकणारा, म्हणजे काय होतं अनटेनेबल. सो अनटेनेबलचं मिनिंग काय आहे, नॉट एबल टू बी मेंटेन्ड ऑर डिफेंडेड अगेन्स्ट अटॅक ऑर ऑब्जेक्शन. कोणत्या पण ऑब्जेक्शनचं किंवा अटॅकला आपण डिफेंड न करू शकणे, त्याला असमर्थ असणे, असमर्थनीय, रक्षण करण्यास अयोग्य असणे किंवा न टिकणारा. त्याचे सिनोनिम्स आहेत अनटेनेबलचे
अनडिफेन्सिबल, अनडिफेंडेबल आणि अनआर्ग्युएबल. सिनोनिम्स परत एकदा तुम्हाला सांगते काय आहेत. तर अनटेनेबलचे सिनोनिम्स आहेत अनडिफेन्सिबल, अनडिफेंडेबल आणि अनआर्ग्युएबल. अँटोनिम्स बघूया. तर अँटोनिम्स आहेत टेनेबल आणि डिफेन्सिबल. सो आता सेंटेन्स मध्ये यूज बघूया अनटेनेबलचा कसा केलेला आहे. दिस आर्ग्युमेंट इज क्लिअरली अनटेनेबल. तर मराठीमध्ये अर्थ होतो सेंटेन्सचा, हा युक्तिवाद स्पष्टपणे असमर्थनीय आहे. काय आहे हा युक्तिवाद. युक्तिवाद म्हणजे काय होतं आर्ग्युमेंट. तर हा युक्तिवाद स्पष्टपणे क्लिअरली काय आहे असमर्थनीय आहे म्हणजे अनटेनेबल आहे. नेक्स्ट वर्ड आहे डेटरंट. DETERRENT. डेटरंटचं मीनिंग आहे अ थिंग दॅट डिस्करेजेस ऑर इज इंटेंडेड टू डिस्करेज समवन फ्रॉम डुईंग समथिंग. म्हणजे काय करणे, कोणावर रोक लावणे किंवा प्रतिबंध लावणे किंवा धाक दाखवणे, त्याला म्हटलं जातं डेटरंट. सो डेटरंटचं मराठीमध्ये मीनिंग काय होतं तर प्रतिबंध. प्रतिबंध. आणखी काय होते धाक, प्रतिरोधक किंवा परावर्तक. तर डेटरंटचं मीनिंग काय आहे अ थिंग दॅट डिस्करेजेस ऑर इज इंटेंडेड टू डिस्करेज समवन फ्रॉम डुईंग समथिंग. मराठीमध्ये अर्थ होतो प्रतिबंध, धाक, प्रतिरोधक आणि परावर्तक. सिनोनिम्स काय आहेत डेटरंटचे तर डिसइन्सेंटिव्ह, डिस्करेजमेंट आणि डिस्युजन. डिसइन्सेंटिव्ह, डिस्करेजमेंट आणि डिस्युजन. सो हे सिनोनिम्स आहेत डेटरंटचे. आणि अँटोनिम्स काय आहेत इन्सेंटिव्ह आणि एनकरेजमेंट. सेंटेन्स मध्ये यूज बघूया डेटरंटचा. कॅमेराज आर अ मेजर डेटरंट टू क्राईम. तर मराठीमध्ये मिनिंग काय होतं सेंटेन्सचं, कॅमेरे हे गुन्हेगारीला रोखण्याचे एक प्रमुख काय आहे साधन आहे. तर सेंटेन्सचा परत एकदा तुम्हाला अर्थ सांगते मी मराठीमध्ये काय होतो. कॅमेराज आर अ मेजर डिटरंट टू क्राईम म्हणजे मराठीमध्ये अर्थ होतो कॅमेराज हे काय आहे, कॅमेरे हे गुन्हेगारीला रोखण्याचे एक प्रमुख साधन आहे. नेक्स्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन बघूया. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट आहे फेबल. FABLE फेबल. सो फेबलचं मिनिंग काय आहे अ स्टोरी इन विच एनिमल्स और ऑब्जेक्ट्स स्पीक अँड गिव्ह होलसम मॉरल लेसन्स. तर काय होतं हे फेबल म्हणजे दंतकथा. दंतकथा म्हणजे कशा दंतकथा तर ज्याच्यामध्ये काय आहे त्या स्टोरीमध्ये ॲनिमल्स किंवा ऑब्जेक्ट्स जे आहे ते बोलतात. जसं तुम्ही आधीच्या बघितल्या असेल जंगल बुक वगैरे हे ते त्याच्यामधनं ते कहाणी सांगते. एक भालू असतो, तो भालू एक कहाणी सांगतो. तर त्याच्यामध्ये काय आहे मॉरल लेसन्स देतात ते त्या कहाणी थ्रू. ओके, त्या स्टोरी थ्रू तो जो भालू असतो तो त्यांना जे पण तिथले पक्षी आहे प्राणी आहे त्यांना एका ठिकाणी बसवून त्या स्टोरीवरनं त्यांना एक मॉरल लेसन देत असतो. त्यांना देत असतो म्हणजे जे छोटे मुलं बघतात त्यांना तो लेसन मिळतो. तर त्या ज्या कथा असतात त्या ज्या दंतकथा असतात त्यांना काय म्हटलं जातं वन वर्ड मध्ये इंग्लिशमध्ये फेबल असं म्हटलं जातं. FABLE. आणि फेबल म्हणजे काय होतं तर दंतकथा. आणि दंतकथा म्हणजे काय आहे तर ज्याच्यामध्ये त्या स्टोरीमध्ये ॲनिमल्स आणि ऑब्जेक्ट्स स्वतः बोलतात आणि एक मॉरल लेसन देतात त्या स्टोरी थ्रू, त्याला म्हटलं जातं फेबल. नेक्स्ट वर्ड आहे डिफेमेशन. डिफेमेशन म्हणजे काय आहे तर ऍक्ट ऑफ इंज्युरिंग अनादर्स रेप्युटेशन बाय एनी स्लँडरस कम्युनिकेशन. म्हणजेच काय करणे कोणाला काही पण बोलणे किंवा म्हणजे बदनामी करणे त्याला काय म्हटलं जातं डिफेमेशन असं म्हटलं जातं. मानहानी करणे त्याला सुद्धा काय आबरू नुकसान करणे त्याला सुद्धा म्हटलं जातं डिफेमेशन. आणि डिफेम करणे म्हणजे काय होते तर एक प्रकारचे बदनामी करणे, समोरच्याची बदनामी करणे. तर डिफेमेशनचा अर्थ काय आहे मराठीमध्ये बदनामी किंवा मानहानी किंवा काय म्हटलं जातं अब्रू नुकसानी. तर यालाच वन वर्ड मध्ये काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये डिफेमेशन. DEFAMATION. नेक्स्ट बघूया मिसस्पेल्ड वर्ड. सो याच्यामधला आपल्याला करेक्टली स्पेल्ड वर्ड बघायचा आहे. तर फर्स्ट वर्ड आहे आपला तो आहे रेस्पायरेशन. RESPIRATION. तर ही करेक्ट स्पेलिंग आहे रिस्पिरेशनची, रिस्पायरेशनची. आणि रिस्पिरेशन म्हणजे काय होतं तर श्वसन.
मराठीमध्ये काय म्हटलं जातं रिस्पिरेशनला? श्वसन. ओके, करेक्ट स्पेलिंग आहे RESPIRATION. नेक्स्ट वर्ड आहे प्रोक्रॅस्टिनेशन. प्रोक्रॅस्टिनेशनची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन डी PROCRASTINATION. आणि प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे काय होते मराठीमध्ये? तर चलढकल करणे किंवा टाळाटाळ करणे. कोणती पण आपल्याला एक गोष्ट आहे तर आज न करता उद्या करतो असं म्हणणे, म्हणजे ते टाळणे, त्याला म्हटलं जातं प्रोक्रॅस्टिनेशन. तर मराठीमध्ये अर्थ काय होतो प्रोक्रॅस्टिनेशनचा? चाल ढकल किंवा टाळाटाळ. आणि स्पेलिंग काय आहे? PROCRASTINATION. नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे बोल्ड फ्रॉम द ब्ल्यू. बोल्ड फ्रॉम द ब्ल्यूचं मीनिंग आहे इफ समथिंग हॅपन्स अनएक्सपेक्टेडली अँड सडनली इट इज अ बोल्ड फ्रॉम द ब्ल्यू. तर काय होतं इट इज बोल्ड फ्रॉम द ब्ल्यू म्हणजे काहीतरी अचानक अनपेक्षित घडणे किंवा धक्कादायक घडणे, त्याला म्हटलं जातं बोल्ड फ्रॉम द ब्ल्यू. तर मराठीमध्ये बोल्ड फ्रॉम द ब्ल्यूचा काय अर्थ आहे? अचानक अनपेक्षित किंवा धक्कादायक घटना, त्याला म्हटलं जातं बोल्ड फ्रॉम द ब्ल्यू. नेक्स्ट आहे ब्लो युअर ओन हॉर्न. आणि ब्लो युअर ओन हॉर्न याला आणखी एक काय आहे? आणखी एक अल्टरनेटिव्ह आहे, त्याला काय म्हटलं जातं? ब्लो युअर ओन ट्रम्पेट. तर त्याचा आणि याचा अर्थ सेम आहे. बघूया आपण याचा अर्थ काय आहे. इफ यू ब्लो युअर ओन हॉर्न यू बोस्ट अबाउट युअर अचीवमेंट अँड ॲबिलिटीज. तर बघा ब्लो युअर ओन ट्रम्पेट इज अन अल्टरनेटिव्ह फॉर्म. तर जे ब्लो युअर ओन हॉर्न आहे याचंच एक अल्टरनेटिव्ह आहे, ते काय आहे? ब्लो युअर ओन ट्रम्पेट. आणि याचा अर्थ काय होणे की स्वतःची बढाई मारणे, स्वतःचे जे अचीवमेंट्स आहे त्याला त्याच्या खूप बढाया मारणे, म्हणजे विशेषतः काय अभिमानाने त्याला त्याच्या यशाबद्दल किंवा गुणांबद्दल कोणाच्या पण समोर त्याला प्रकट करणे, त्याला काय म्हटलं जातं? ब्लो युअर ओन हॉर्न आणि ब्लो युअर ओन ट्रम्पेट. सो मराठीमध्ये काय होतं याचा मीनिंग? स्वतःच्या यशाबद्दल किंवा गुणांबद्दल स्वतःच बोलणे, विशेषतः अभिमानाने किंवा जास्त बढाई मारत. ओके, जास्त बढाई मारत किंवा अभिमानाने काय करणे? स्वतःच्या यशाबद्दल किंवा गुणाबद्दल स्वतःच बोलणे, त्याला म्हटलं जातं ब्लो युअर ओन हॉर्न आणि ब्लो युअर ओन ट्रम्पेट. सो हे आहेत आपले आजचे इडम्स अँड फ्रेजेस. वन वर्ड सबस्टिट्यूशन सुद्धा पाहिलेले आहे आपण. मिसस्पेल्ड वर्ड मध्ये दोन वर्ड पाहिलेले आहे, रिस्पिरेशन आणि प्रोक्रॅस्टिनेशन. आणि परत एकदा तुम्हाला सांगते की जे आपले वोकॅब्युलरीचे वर्ड्स आहेत किंवा जे पण आहेत वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे किंवा मिसस्पेल्ड वर्ड्स आहे ते परत एकदा तुम्ही वाचत चलत जा. त्याचे मीनिंग्स, सिनोनिम्स, अँटोनिम्स सुद्धा वाचा, मराठीचे मीनिंग्स वाचा आणि एका नोटबुकमध्ये नोट डाऊन सुद्धा करत चला. आधीचे जे वर्ड्स झालेले आहेत ते सुद्धा वाचत चला, आता जे रेग्युलरमध्ये आहे ते सुद्धा वाचा. आणि स्वतःच्या मनाने स्वतः जे सिनोनिम्स आहेत किंवा अँटोनिम्स सुद्धा ते त्याचे आहेत तर त्यांचे सेंटेन्सेस तयार करा. कारण की तुम्ही जेव्हापर्यंत सेंटेन्सेस स्वतःच्या मनाने स्वतःच्या डोक्यामध्ये तयार नाही करणार तेव्हापर्यंत तुम्हाला कळणार नाही की त्या सेंटेन्सचा अर्थ काय होतो आणि तो वर्ड त्या सेंटेन्समध्ये कुठे फिक्स होऊ शकतो. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.